संपत्तीसाठी सासऱ्यांच्या अपघाताचा बनाव करून हत्या घडवणाऱ्या अर्चना पुट्टेवारनं चौकशी दरम्यान धक्कादायक दावा केला। सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार जादूटोण्याचा वापर करतायत असा संशय त्यांनी व्यक्त केला। आपल्या कुटुंबात काही जणांचा अकाली मृत्यू झाल्याचं अर्चना पुट्टेवार यांनी पोलीस चौकशीत सांगितल्याची माहिती आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहे। रजत, अतिशय धक्कादायक असा दावा अर्चना पुट्टेवार यांनी केलेला आहे। या सगळ्याबाबत काय नेमकी माहिती पुढे येते, काय नेमकं समोर येत आहे? पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणामध्ये त्यांची सून जी आहे ती मास्टर माइंड आहे असा खुलासा पोलिसांनी केलेला होता आणि त्यानंतर त्यांना अटक केली होती। पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा खुलासा करताना या हत्येमागे संपत्तीचा जो वाद आहे, सासरे आणि सून यांच्यामध्ये संपत्ती संदर्भातला जो वाद होता तो प्रमुख कारण होता असा खुलासा पोलिसांनी केलेला होता। मात्र अटकेमध्ये पोलिसांनी जेव्हा अर्चना पुट्टेवार यांची सखोल चौकशी केली, त्या चौकशीमध्ये अर्चना पुट्टेवार यांनी आपले सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्यावर ते काळा जादूचा वापर करत होते असा एक गंभीर आरोप ठेवलेला आहे। अर्चना पुट्टेवार यांनी पोलिसांच्या चौकशीमध्ये असं सांगितल्याची माहिती आहे की सासरे जे आहेत ते धार्मिक वृत्तीचे होते, ते अति जास्त पूजापाठ करायचे आणि ते कदाचित काळा जादूचा वापर करत होते आणि त्यांच्यामुळेच त्यांचा हेतू माझ्या कुटुंबियांबद्दलचा चांगला नव्हता आणि त्यांच्यामुळेच माझ्या कुटुंबामध्ये काही सदस्यांचा अकाली मृत्यू झाला होता असा एक गंभीर आरोप जो आहे तो अर्चना पुट्टेवार यांनी आपल्या सासऱ्यांविरोधात चौकशीमध्ये ठेवलेला आहे। पोलीस सध्या या गोष्टीला सत्य मानत नाहीये। कदाचित तपासाची दिशा बदलावी यासाठी अर्चना पुट्टेवार असा मजकूर जो आहे ते चौकशीमध्ये समोर आणत असाव्यात असा पोलिसांचा सध्या संशय। मात्र पोलिसांच्या चौकशीमध्ये अर्चना पुट्टेवार यांनी सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार काळा जादूचा वापर करत होते आणि त्यामुळे माझ्या कुटुंबातील काही सदस्यांचा अकाली मृत्यू झाला असा एक गंभीर आरोप केलेला आहे। त्यामुळे आधीच जो धक्कादायक प्रकरण होता त्याच्यामध्ये आता चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे जे आहेत समोर येत आहेत। नक्कीच, त्यामुळे आणखीन चौकशीतून काय नेमकं उघडतं पाहणं महत्त्वाचं असेल। रजत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।